पवित्र तीर्थक्षेत्री तुळजापूर येथे, जिथे विराजमान आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिशक्ती आई तुळजाभवानी. सह्याद्रीच्या कुशीत दगडी बांधकामात उभे असलेले हे मंदिर फक्त श्रद्धेचे स्थान नाही, तर इतिहास, परंपरा आणि भक्ती यांचे जिवंत रूप आहे. पुराणांनुसार एकदा पृथ्वीवर अत्याचार वाढले. माधू आणि कैठब या राक्षसांनी लोकांना त्रस्त केले. देवतांनी आदिशक्तीची आराधना केली. तेव्हा पार्वती मातेने उग्र रूप धारण केले आणि त्या राक्षसांचा संहार केला. तेव्हापासून देवीला भवानी म्हणून ओळखले जाऊ लागले. असे सांगितले जाते की येथे तुळा नावाची एक राक्षसी होती. तिचा वध येथे झाला म्हणून हे स्थान तुळजापूर म्हणून ओळखले जाऊ लागले. या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीत आहे. मोठमोठ्या दगडांमध्ये बांधलेले हे मंदिर कोणत्याही सिमेंटशिवाय उभे आहे. मंदिरात जाण्यासाठी जवळपास 90 पायऱ्या उतराव्या लागतात. हे मंदिर जमिनीच्या पातळीपेक्षा खाली आहे. या मंदिराचा सर्वात मोठा इतिहास जोडला जातो छत्रपती शिवाजी महाराजांशी. असे मानले जाते की आई तुळजाभवानीने स्वतः शिवरायांना भवानी तलवार दिली. हीच ती तलवार आहे ज्याने स्वराज्याची स्थापना झाली. आई ही त्यांची कुलदेवता होती. दररोज येथे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते. महापूजा, धूपारती आणि शेजारती. नवरात्रोत्सवात येथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात. भक्त सांगतात, मनापासून मागितलेली प्रत्येक इच्छा येथे पूर्ण होते. अनेकांना संकटातून मार्ग मिळाला, अनेकांना नवजीवन मिळाले. मंदिर परिसरात कल्लोळ तीर्थ आहे, जिथे भक्त पवित्र स्नान करतात. गर्भगृहातील मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे. ती अष्टभुजा रूपात आहे. अनेक राजे, सरदार आणि भक्तांनी या मंदिराला दान दिले. या मंदिराचा उल्लेख अनेक ऐतिहासिक ग्रंथात सापडतो. आज तुळजापूर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. देशभरातून भक्त येथे येतात. आई तुळजाभवानी म्हणजे श्रद्धा, शक्ती आणि आशीर्वाद. जर तुम्हालाही संधी मिळाली तर तुळजापूरला नक्की भेट द्या. मी मच्छिंद्र. पुन्हा भेटूया अशाच एका पवित्र प्रवासात. जय भवानी, जय शिवाजी. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात प्रवेश करताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते. घंटानाद, धूपाचा सुगंध आणि भक्तांच्या मुखातून निघणारे जय भवानीचे गजर, हे सर्व वातावरण भक्तिमय करून टाकते. गर्भगृहाकडे जाताना दगडी भिंतींवर कोरलेली प्राचीन शिल्पे त्या काळातील कलाकारांची अप्रतिम कला दाखवतात. मातेची मूर्ती अष्टभुजा स्वरूपात आहे. हातात त्रिशूल, खड्ग, डमरू आणि कमळ. मातेच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर एक वेगळीच शांतता आणि आत्मविश्वास मिळतो. असे सांगितले जाते की ही मूर्ती स्वयंभू आहे. मंदिरात कल्लोळ तीर्थ आहे, ज्याच्या पाण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. भक्त येथे स्नान करून दर्शन घेतात. नवरात्रीच्या काळात येथे दिवसरात्र भजन, कीर्तन आणि आरत्या चालू असतात. संपूर्ण तुळजापूर नगरी भक्तिरसात बुडून जाते. या मंदिरात अनेक जुने शिलालेख आढळतात, जे या मंदिराच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देतात. अनेक राजांनी, सरदारांनी आणि भक्तांनी येथे दान दिले आहे. म्हणूनच मंदिर आजही भव्यतेने उभे आहे. आई तुळजाभवानी ही केवळ एक देवी नाही, ती महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक मोहिमेपूर्वी आईचे दर्शन घेतले असे म्हणतात. आईकडून प्रेरणा घेऊनच त्यांनी स्वराज्य उभे केले. आजही अनेक भाविक आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांपूर्वी तुळजापूरला येऊन मातेचे आशीर्वाद घेतात. मंदिरातील आरतीचा अनुभव शब्दात मांडता येणार नाही असा आहे. ढोल, ताशे, शंखनाद आणि घंटांचा आवाज संपूर्ण वातावरण शक्तिमय बनवतो. तुळजापूर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर एक आध्यात्मिक अनुभव आहे. येथे आल्यावर मनातील चिंता, तणाव आपोआप नाहीसे होतात. आई तुळजाभवानी सर्वांना समान कृपा करते. जाती, धर्म, पंथ यांचा येथे भेद नाही. म्हणूनच देशभरातून, विविध राज्यांतून भक्त येथे दर्शनासाठी येतात. जर तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासाचा, श्रद्धेचा आणि संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुळजापूरला एकदा तरी नक्की भेट द्या. ही होती तुळजाभवानी मातेची कथा, इतिहास आणि भक्तीचा प्रवास. मी मच्छिंद्र. पुन्हा भेटूया अशाच एका पवित्र स्थळाच्या प्रवासात.
पहाटेच्या वेळी काकड आरतीसाठी मंदिराचे दरवाजे उघडले जातात. अंधारातून हळूहळू प्रकाश पसरू लागतो आणि त्या मंद प्रकाशात मातेचे तेज अधिकच दिव्य भासते. पुजारी मंत्रोच्चार सुरू करतात. शंखनाद होतो आणि वातावरण पूर्णपणे पवित्र होते. भक्त शांतपणे रांगेत उभे असतात. प्रत्येकाच्या डोळ्यात एकच भावना, श्रद्धा. काही भक्त नवस फेडण्यासाठी येतात, काही आपल्या मनातील वेदना सांगण्यासाठी, काही भक्त मातेच्या चरणी बसून शांतता अनुभवण्यासाठी. मंदिराच्या प्रांगणात लहान लहान दीप तेवत असतात. त्या प्रकाशात दगडी भिंती जिवंत झाल्यासारख्या वाटतात. या ठिकाणी उभे राहिल्यावर आपल्याला काळाचा विसर पडतो. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य सर्व काही त्या एका क्षणात स्थिर झाले आहे असे वाटते. असे म्हणतात की तुळजापूर भवानी माता ही जागृत देवस्थान आहे, भक्तांच्या हाकेला तत्काळ प्रतिसाद देणारी. अनेक वर्षांपूर्वी एक शेतकरी अत्यंत अडचणीत होता. पिके नष्ट झाली होती, घरात अन्न नव्हते. तो तुळजापूरला आला आणि मातेच्या चरणी प्रार्थना केली. काही दिवसांतच त्याच्या शेतात भरघोस पीक आले आणि त्याचे आयुष्य बदलून गेले. ही केवळ गोष्ट नाही, तर भक्तांनी अनुभवलेले सत्य आहे. मंदिरातील दगडी स्तंभांवर विविध देवदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. प्रत्येक शिल्प एक कथा सांगते. गर्भगृहाजवळ पोहोचल्यावर मन आपोआप नम्र होते, डोके झुकते आणि हात जोडले जातात. मातेच्या चरणी नारळ, फुले आणि ओटी अर्पण केली जाते. भक्तांच्या ओठांवर एकच शब्द असतो, आई. तुळजापूरमध्ये दिवसभर भजन, कीर्तन आणि नामस्मरण सुरू असते. संपूर्ण परिसरात भक्तीचा नाद घुमत असतो. येथील लोक सांगतात की तुळजाभवानी माता आपल्या भक्तांची परीक्षा घेते, पण शेवटी त्यांना योग्य मार्ग दाखवते. अनेक कुटुंबांची कुलदेवता असल्यामुळे लग्न, मुंज आणि इतर शुभकार्यांपूर्वी येथे दर्शन घेतले जाते. मंदिराबाहेर प्रसादाची दुकाने, फुलांची दुकाने आणि भक्तांची सतत चिवरवळ. हे दृश्य खूपच भावनिक असते. दुपारच्या महापूजेदरम्यान मंदिरात वेगळीच चैतन्याची लहर पसरते. अशा या पवित्र तुळजापूर नगरीत आई तुळजाभवानीच्या चरणी काही क्षण घालवल्यावर मन पूर्णपणे शांत होते. श्रद्धा, इतिहास आणि शक्ती यांचा संगम म्हणजे तुळजापूर. इथे आल्यावर जाणवतं की आपण फक्त मंदिरात नाही, तर एका जिवंत परंपरेत उभे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा, लाखो भक्तांची आस्था आणि आईची अपार कृपा हे सर्व अनुभवण्यासाठी आयुष्यात एकदा तरी तुळजापूरला नक्की भेट द्या. जर तुम्हाला अशीच इतिहास, श्रद्धा आणि पवित्र स्थळांची सफर आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की भेट द्या. चॅनलचे नाव आहे सच और कहानी. मी मच्छिंद्र. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पवित्र प्रवासात. जय तुळजाभवानी, जय भवानी, जय शिवाजी. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Run away and embrace the day. The sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulder. Touch the sky, feeling bolder. Going out, going all the way. Going high, yeah, yeah. Going out, going all the way. Going high, higher. Going all the way, going up. Going all the way, going up. Going all the way, going higher. Break the mold, then press repeat. Get 'em up on the edge of their seats. Set your aim a little higher. We're gonna go there. Going out, going all the way. Going high, yeah, yeah. Going out, going all the way. Going high, higher. Going all the way, going up. Going all the way, going up. Going all the way, going higher.
waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any younger.